बीडमधील काका पुतण्यातील वाद संपुष्टात। आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून राजकीय निवृत्ती जाहीर, तर पुतण्या जयसिंग सोळंके असणार राजकीय वारसदार। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागांची अपेक्षा, तर 20 ऑगस्ट पासून काँग्रेसची प्रचाराची रणधुमाळी सुरू। पुणे शहरात दुसऱ्यांदा पूर स्थिती। एकतानगर सिंहगड रस्ता परिसरामध्ये पाणीच पाणी, तर पूर रेषेतील हजारो लोकांचं स्थलांतर। पुण्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्लीचा दौरा रद्द। मुख्यमंत्री पुण्यात जाऊन करणार पूरग्रस्त भागाची पाहणी। मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत कोट्यवधींचे प्रकल्प आणि दैनंदिन देखभाल खर्च पोहोचला 2 लाख कोटींच्या घरात, तर महसुलामध्ये मात्र कुठलीही वाढ नाही। मुंबईसह ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली। मुंबईची 7 पैकी 5 धरणं ओव्हरफ्लो, तर धरणांतील पाणीसाठा पोहोचला 89%वर। ठाण्याला पाणी पुरवठा करणारं 12वी धरण 92% भरलं। आज पहिला श्रावणी सोमवार। राज्यातील महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। बांगलादेशातील आरक्षणाच्या विरोधी आंदोलन अधिक तीव्र। निदर्शनामध्ये 9 जणांचा बळी, तर शेकडो जखमी। मृतांमध्ये 14 पोलिसांचा समावेश। सरकारकडून देशभरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी टीमची उपांत्य फेरीमध्ये धडक। उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा शूट आउटमध्ये 4-2 पराभव। श्रीलंकेच्या विरोधातील दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 30 धावांनी पराभव। श्रीलंकन गोलंदाजांपुढे टीम इंडिया ढेपाळली। श्रीलंकेची 3 वनडेच्या मालिकेत 1-0 आघाडी। अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अमरावतीच्या दौऱ्यावर। दर्यापूर येथे आंबेडकरांची आरक्षण बचाव सभा। नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या विरोधात होर्डिंग लावल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल। बॅनरवर अनिल देशमुखांचा वसुली बुद्धी असा उल्लेख। रेल्वेमध्ये दर्जाहीन खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथकाची नेमणूक। गेल्या 15 दिवसात 62 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई। जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोकण पश्चिम महाराष्ट्रातील धरणं काठोकाठ भरली, मात्र मराठवाडा विभागातील धरणांमध्ये केवळ 20%च पाणीसाठा। अमरावती जिल्ह्यातील मुक्तागिरी धबधबा मुसळधार पावसाने प्रभावित, तर धबधब्यालगत जैन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या हौशी पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाण्याखाली, तर सकाळच्या सत्रात भाविकांसाठी मंदिर बंद। निवडणुकांच्या तोंडावर भाजप शासित हरियाणा सरकारकडून मोठी घोषणा। हरियाणात 23 पिकांची हमीभावानं खरेदी सुरू। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांची गर्दी। हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर दुमदुमलं। आज पहिला श्रावणी सोमवार। राज्यातील महादेवाच्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी। नाशिकमध्ये 24 तासात 105 मिलीमीटर पाऊस। नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 86% भरलं, तर गंगापूर धरणातून 8100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। 11वी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज जाहीर होणार। यादीनुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत। एसटी महामंडळाचा श्रावणामध्ये एसटी संगीत तीर्थाटन उपक्रम आजपासून सुरू। या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक महिलांना मोफत आणि माफक दरामध्ये तीर्थाटनाचा आनंद घेता येणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 12,000 वाहन चालकांवर कारवाई। एक्सप्रेस वेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम यंत्रणा सुरू झाल्यानंतर कारवाईला कमालीचा वेग। खडकवासला धरणातून काल संध्याकाळपासून 45,705 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, तर पुण्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।